काही दिवसापूर्वी मी तुरीच्या शेतात ठिबक जमा केलं होतं, पण त्या कामाचे 2 व्हिडिओ बनवायचे राहूनच गेले होते. आज ते सगळं तुम्हाला दाखवतो. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. अजून फॉलो केलेलं नसेल तर पटकन फॉलो करून घ्या बरं का. घरून पटकन आवरून मी शेतात आलो. गाडीवर ठिबक जमा करायचं मशीन नीट बांधून घेतलं, शेतातली वर्दी घातली आणि थेट तुरीच्या शेतात पोहोचलो. विळा, साडीचं फडकं आणि मशीन सगळं सोबत आणलेलं होतं. हे आमचं तुरीचं शेत आणि हे 20 mm चं ठिबकची नळी. पटापट मशीनला नळी जोडली आणि 1000च्या स्पीडने ठिबकची नळी गुंडाळायला सुरुवात केली. नळ्याचे बंडल तयार करून साडीच्या फडक्यांनी दोन्ही बाजूनी घट्ट बांधून घेतले. समोरून नाना नळ्या सोडायचं काम करत होते आणि मी गुंडाळायचं. नानांनी साडीच्या काही चिंध्या करून दिल्या, ज्यामुळे नळ्या बांधणं सोपं झालं. थोड्याच वेळात नाना घरी निघाले. जवळपास 40 ते 50 ठिबक नळ्या गोळा करायच्या होत्या. फक्त 9 ते 10 बंडल झालेले होते. काम करताना आता तहान लागली होती म्हणून पाणी पिण्यासाठी गेलो. पाण्याची कॅन आणलेली होती म्हणून काय टेन्शन नव्हतं. गाडीवरची पाण्याची कॅन काढून पटकन पाणी पिलं आणि पुन्हा न थांबता काम सुरू ठेवलं. शेवटी सगळ्या नळ्या पूर्णपणे गुंडाळून टाकल्या. काम संपल्यावरती सफरावरती निघालो. जाताना आमच्या शेताजवळ सुरू असलेल्या खूप मोठं बुद्ध विहारच्या कामाजवळ थोडा वेळ थांबून एक सेल्फी व्हिडिओ काढला. त्यानंतर थेट शेळ्यांच्या कोट्यात पोहोचलो. आमच्या बकऱ्यांची छोटी छोटी पिल्ले आहे बर का. घरी निघताना मक्याचे कणस खाण्यासाठी घेतले. अश्विनी माझ्या सोबत होती, नाना आलेले होते आणि आई पण. मेथीच्या वावरामध्ये दादा बकऱ्या चारत होता. घरी येऊन हातपाय धुतले. शिवनं भाजून आणलेलं गरमागरम कणूस खाल्लं. तुम्हाला कणूस आवडतात का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा.